काय सांगाल? पोलीस अधीक्षक यांची आज आपण भेट घेतली आहे. आज पोलीस अधीक्षक साहेबांनी ॲज अ फॅमिली म्हणून भेटायला बोलवलं होतं. त्यांना सकाळी मी मेसेज केला होता, त्यांनी प्लीज वेलकम म्हणून मला मेसेज केला आणि आज तुमच्यासोबत आमच्या कुटुंबियाची जी चर्चा झाली यशच्या हत्येनंतर जो आज आम्ही बाहेर आलो एस पी साहेबाला भेटण्यासाठी, त्याच्यामध्ये जे काही आम्ही आरोपींचे जबाबामध्ये नाव दिले होते त्यापैकी त्यांनी 3 आरोपी अरेस्ट केले असे सांगितलेलं आहे आणि 2 आरोपी आणखी त्याच्यातले अटक करणार आहोत. आणि या प्रकरणातील जेवढे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं त्यांनी आता सांगितलं आम्हाला आणि ते स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आणि स्वतः या प्रकरणाची तपासणी करणार आहेत. या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही असं त्यांनी आम्हाला आज लेखी आणि तोंडीही सांगितलेलं आहे. त्यांनी पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवा, कोणाच्याही दबावाला ते बळी पडणार नाही आहे. यामध्ये कितीही मोठा आरोपी असला आणि कोणाचाही त्याच्यावर वरद असला तरी ते त्या आरोपीला अटक करतील असा विश्वास त्यांनी आम्हाला यावेळी दिला आणि त्यांच्या बोलण्यामुळे आज काही प्रमाणात आमच्या कुटुंबियाला थोडा आधार मिळालेला आहे. आणि या प्रकरणात जे काही आरोपी आहेत, ज्यांचे नावं या प्रकरणात निष्पन्न आहेत, जबाबामध्ये निष्पन्न आहेत, त्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची आज मी मागणी केली आणि त्यांनी ती मागणी आज आमची मनातून स्वीकारली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व आरोपींना अटक करणार आहे. आणि या प्रकरणात जेवढे त्या CCTV फुटेजमध्ये आरोपी दिसत आहेत आणि ज्यांचे CDR तिथं उपलब्ध असतील आणि ज्यांचा संपर्क त्या दिवशी त्याच्यासोबत झालेला असेल त्या सर्वांना ते इन्व्हिटेशन स्वतः करणार आहे, त्यांची तपासणी स्वतः करणार आहे. यामुळं आम्हाला पोलीस प्रशासनावर यावेळी विश्वास निर्माण झालेला आहे की ते नक्कीच आम्हाला न्याय देणार आहे. आणि मी आज सर्व कुटुंब न्याय मागण्यासाठी आलो होतो आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी तसा शब्द दिला आहे की लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. SITची आपण मागणी करणार आहात का? SIT स्थापन करून त्यांना इतर आरोपींना ज्या षड्यंत्रकार्याच्या पाठीमागं आहेत असे प्रथमदर्शी जे आय विटनेस आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये काही आरोपी आहेत जे टोळी युद्धसारखा हा प्रकार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कोणी मास्टर माइंड आहे का याची तपासणी पोलीस करत आहे. आणि SIT स्थापन करून अंडर ट्रायल स्वतः SP साहेबांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर तपास करून हे प्रकरण अंडर ट्रायल कसं सुरू होईल त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असं. कोणत्या